कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कीर्ती, ए कीर्ती, लवकर ये बाहेर। ए देवा, कीर्ती काय करतेस ग? लवकर ये पटकन। आई अगं काय झालं? किती मोठ्याने ओरडलीस, घाबरले मी। कीर्ती, तू लहान आहेस का ग? तुला माहिती आहे हे सगळे आपले कपडे चांगले कार्यक्रमाला घालायचे। तू म्हणाली होतीस ना तो लॉन्ड्रीवाला चांगला आहे म्हणून। मग बघ काय केले त्याने, ते मूर्खपणा केलाय सगळा। बघ बघ तूच बघ। वाह, जे हवं होतं ते तर झालंय। आता फक्त थोडी ऍक्टिंग करायची आहे मला। आता बोलणार आहेस का मुहूर्त काढू? आई हे बघ, अगं तू पहिल्यापासून ओळखतेस ना त्याला, तो कशी काय ही चूक करेल? आणि आपण कपडे देताना स्वतः वेगवेगळे करून देतो ना, मग कसं तो एवढी मोठी चूक करू शकतो? मला नाही वाटत त्याने ही चूक केली असेल। मला एक कळत नाही, याआधी असं कधीच झालं नव्हतं, मग आत्ताच कसं काय झालं? मलाही तेच कळत नाहीये की हे असं कसं झालं। आपण सगळे कपडे वेगवेगळे करून देतो ना, माहितीये ना तुला। मग हे अगं माझं ऐकून तरी घे। काय ऐकू? काय एक दोघांचे कपडे? सगळ्यांचे कपडे आहेत। काय ग आई, काय झालंय? बघ तूच बघ। अरे हा माझा नवीन कुर्ता आहे। अरे ह्याला हे काय आहे? हे काय झालंय? आशू माझं ऐकून घे। अरे हे मी नाही केले, म्हणजे माझ्याकडून ही चूक होऊच शकत नाही। ताई यार, मग आता कसं झालं? कारण हे कपडे शिवाने दिले। शिवा, हे कपडे तू दिले होतेस? आई, तुझे मला काम द्यायला सांगितलं होतंस ना तिला, ते हेच काम होतं अगं। नाही पण मी सगळे बघून दिले होते कपडे, म्हणजे पांढरे कपडे वेगळे आणि ते कलरचे कपडे वेगळे असेच दिले होते। मग हे कसं झालं? ए बघ शिवा, आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस हा। अगं जे काय झालंय ते सगळ्यांसमोर आहे ना। पण ती म्हणते ना की तिने वेगवेगळे केले होते, मग कशाला उगाच असताय तू? संपदा, दर वेळेला तिची बाजू घ्यायची काही गरज नाहीये। आता ती या घरात आली आहे ना, मग या घरातल्या गोष्टी तिला माहित असल्या पाहिजेत। या आधी कधी असं झालं होतं का? छे छे, अजिबात नाही। अगं एका कपड्याचा डाग दुसऱ्या कपड्याला सुद्धा लागला नव्हता, आणि साधा धागा सुद्धा निघाला नव्हता ग कपड्याचा। मग आत्ताच बघ ना, हे सगळे कपडे वाया गेले। शिवाय यार, मी तुला म्हंटल होतं ना, तुला जे काम नाही जमत ते नको करूस, किंवा दुसऱ्या कोणाला तरी सांग। हे बघ आता हिचं काय करायचं, सगळे टाकून द्यायला लागणार। शिवा, मला मान्य आहे देसाई घराण्यात खूप पैसा आहे, पण म्हणून असं वागायला नको होतं सगळं। पैसे काही झाडाला लागत नाही। आई सॉरी अगं, माझंच चुकलं। नाही, मी विश्वास ठेवला ना तिच्यावर आणि हे काम दिलं करायला, मला वाटलं करेल नीट, पण शेवटी गोंधळ घातलाच। पण मुद्दाम केलं नाहीस ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।